ओके, साइन ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स, कॉस ऑफ मायनस एक्स म्हणजे कॉस एक्स. आता तुम्हाला सेक एक्सचा फॉर्म्युला माहिती आहे का? कॉसच्या फॉर्म मध्ये लिहिता येते. सेक एक्स इज इक्वल टू 1 अपॉन कॉस एक्स असते, जर माहित नसेल तर. म्हणजेच काय होतंय, त्या फॉर्म्युलानुसार सेक ऑफ मायनस एक्स जर असेल, ओके, तर ते सुद्धा सेक एक्स लिहिता येते, कारण सेक हे कॉसचा रेसिप्रोकल आहे. कॉस जसं प्रॉपर्टी होल्ड करतो तसंच हे सेक सुद्धा होल्ड करते. त्या गोष्टीचा यूज करायचा आहे आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. ओके, नाउ वी विल सॉल्व्ह दिस वन. एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करता येते बघा. हेअर एफ ऑफ मायनस एक्स काढायला पाहिजे आपल्याला. एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू, ओके, सेक एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स प्लस मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस 9. ओके, नाउ डिवाइडेड बाय होल डिवाइडेड बाय एक्सच्या ठिकाणी मायनस एक्स इंटू साइन एक्सच्या ठिकाणी साइन ऑफ मायनस एक्स. ओके, आता सिम्प्लिफाय करूया. आपण थोड्या वेळाच्या आधी जसं बोललो, सेक ऑफ मायनस एक्स काय येते आपलं, सेक एक्स येते, काहीच परिणाम होत नाही त्याच्यावर. आणि प्लस मायनस एक्सचा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे एक्स स्क्वेअर येत आहे, मायनसचा स्क्वेअर प्लस येत असते, मायनस 9 ॲज इट इज. आणि होल डिवायडेड बाय मायनस एक्स आहे तसं लिहितो इंटू साइन ऑफ मायनस एक्स ला काय लिहिता येतं, मायनस साइन एक्स लिहिता येतं. ओके, आता इथं वर लिहिले बघा, दिसते ना, साइन ऑफ मायनस एक्स ला मायनस साइन एक्स लिहिता येतं. ओके, त्यामुळं सोल्युशन काय होतंय बघा, न्यूमरेटर ॲज इट इज सेक एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 9 इन दी डिनॉमिनेटर मायनस एक्स इंटू मायनस साइन एक्स, मायनस इंटू मायनस प्लस होत आहे, एक्स इंटू साइन एक्स येत आहे. हेच एफ ऑफ एक्स आहे, बरोबर आहे ना. ओके, समजते का बघा. त्यामुळं एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स येते. देअरफॉर फंक्शन एफ इज इवन फंक्शन. कळालं का हे? ओके, सगळ्यांच्यासाठीच नवीन आहे. ओके, सगळ्यांसाठी नवीन आहे. ओके, ठीक आहे. असं होतंय मॅथ्स मध्ये बऱ्याच वेळेला ज्या गोष्टी लागतात ते शिकले नाहीत, पुढे जाऊन शिकणार आहे. ओके, कारण फंक्शनच्या आधी ट्रिग्नोमेट्री घेणं ते पण चुकीचं आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये डोमेन रेंज सगळे येत आहे ट्रिग्नोमेट्री मध्ये. मग डोमेन रेंज म्हणजे काय माहित नसेल तर ते ओके तिथं जाता येत नाही पुढं. त्यामुळं पुढचा डाऊट घेतो. डाऊट्स का घ्यायला लागले, कारण ते नवीन गोष्टी पण आहेत आणि मला एक्स्ट्रा एक्झाम्पल्स कालच्या कन्सेप्टवर घ्यायचं होतं म्हणून. ओके, अजून एक 2 डाऊट सोडूया, मग आपण न्यू कॉन्सेप्ट शिकूया. ओके, डाऊट बघू दे कुठला आहे. नेक्स्ट, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू साइन एक्स प्लस कॉस एक्स, ते पण इवन आणि ऑड साठीच आहे काय अथर्व? हो सर, ते पण इव्हन आणि ऑड साठी. ओके, सेमच मग वरच्या सारखं. हेअर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू साइन ऑफ मायनस एक्स प्लस कॉस ऑफ मायनस एक्स. ओके, साइन ऑफ मायनस एक्स मायनस साइन एक्स येते, कॉस ऑफ मायनस एक्स कॉस एक्स येते. मग इथं मायनस कॉमन काढलं तरी सुद्धा काय येतं, वेगळंच येते काहीतरी. जरी ट्राय केलो मायनस कॉमन काढायचं तर इथं साइन एक्स मायनस कॉस एक्स येते. ओके, म्हणजे हे काय इफेक्ट एफ ऑफ एक्स होत नाही. त्यामुळं देअरफॉर असं लिहू शकतो आपण, देअरफॉर एफ ऑफ मायनस एक्स इज नॉट इक्वल टू एफ ऑफ एक्स. ओके, किंवा नॉट इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, हे दोघांना पण नॉट इक्वल टू येत आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण आन्सर, एफ इज नायदर इवन नॉर ऑड. करेक्ट आहे का? समजते का तुम्हाला? एकदम इझी गोष्ट होते. ओके, पण फक्त हा बोला. कॉस ऑफ मायनस एक्स मायनस कॉस ऑफ एक्स येतं की कॉस ऑफ एक्स येतं? कॉस ऑफ मायनस एक्स जस्ट कॉस एक्स येते. हा हा सर. ओके, ना नेक्स्ट
नेक्स्ट एक्झाम्पल हे कशासाठी आहे बघू दे मला. ओके, इवन ऑड आणि ह्याच्यासाठीच आहे. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतो. थोडंसं वेगळं आहे, इंटरेस्टिंग पण बनेल हे. F1 मधला तुमच्याकडे डीपीपी असेल तर बघू शकताय. F1 मधलं फोर्थ, F1 मधला फोर्थ काय क्वेश्चन दिलंय बघा. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, ओके स्प्लिट करून तीन फंक्शन्स दिलेत. मॉड ऑफ नॅचरल लॉग, ln म्हणजे नॅचरल लॉग तुम्हाला माहित आहे, e रेज टू एक्स. ओके मॉड कंप्लीट. अँड सेकंड वन फंक्शन आहे 2 प्लस एक्स प्लस 2 मायनस एक्स. हे दोन्ही पण GIF मध्ये आहेत. ओके, हे फर्स्ट जे आहे ते इंटरवल एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू -1 साठी. सेकंड वाला जे आहे ते -1 to 1 साठी आहे. आणि लास्ट वन जे आहे ग्रेटर दॅन 1 साठी e रेज टू काय दिलंय लॉग एक्स, e रेज टू लॉग एक्स दॅट इज एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ओके ठीक आहे. या तिघांना पण चेक करूया. तीन स्प्लिट करून दिलेत. हे इवन आहे का ऑड आहे चेक करायचं आपल्याला. ओके विचार करायला पाहिजे आपल्याला. काय करू शकतो आपण, एक एक गोष्टीला केस 1 केस 2 केस 3 करूया वाटल्यास. केस 1 करतो. केस 1 मध्ये बघा काय, केस 1 एक्स इज लेस दॅन -1 साठी एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय दिलंय, मॉड ऑफ लॉग नॅचरल लॉग. ओके लक्षात येत आहे, नॅचरल लॉग म्हणजे लॉग विथ बेस ई रेज टू एक्स असं दिलंय. मॉड कम्प्लीट. त्याला काय लिहिता येते तुम्हाला माहित आहे, लॉग ई विथ बेस ई असेल तर हे लॉग आणि ई कॅन्सल होते आणि आन्सर येते. किंवा त्याला असं लिहू शकतो एक्स इंटू लॉग ई विथ बेस ई म्हणजेच मॉड एक्स येत आहे. एक्स इंटू लॉग ई विथ बेस ईचं व्हॅल्यू 1 येत आहे, त्यामुळे हे आलं एफ ऑफ एक्स मॉड एक्स येत आहे. आणि मॉड एक्स मला सांगा इवन आहे का ऑड आहे? इवन आहे सर. इवन. ओके तसं तुम्हाला बघितल्यावर डायरेक्ट कळतंय, त्याच्यानं पण चेक करता येते. ग्राफ सुद्धा काढू शकतो आपण. याचा मॉड एक्सचा ग्राफ एक्स इज हे जर बघितला मॉड एक्सचं ग्राफ असं असते ग्रेटर दॅन सॉरी किंवा अबोव दी एक्स ऍक्सिस म्हणू शकतो मी, बरोबर आहे ना. अशा पद्धतीचा ग्राफ असते बघा. आणि आपण कधी सिमेट्रिक आलं तर म्हणतो ना सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस, येते ते सिमेट्रिक अबाउट वाय ऍक्सिस येते. ओके त्यामुळं याला मी काय म्हणू शकतो, इवन फंक्शन. एफ इज इवन. ओके नेक्स्ट केस 1 झाला. केस 2 फॉर -1 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 त्यासाठी एफ ऑफ एक्स लिहूया. एफ ऑफ एक्स काय दिलंय बघा, त्यासाठी दिलंय ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ 2 प्लस एक्स आणि ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन ऑफ 2 मायनस एक्स. ओके 2 प्लस एक्स प्लस 2 मायनस एक्स. ओके आता बघा तुम्ही -1 to 1 मधले व्हॅल्यूज टाकणार आहे, त्यासाठी चेक करू शकतो आपण. ओके काय होत आहे तर आहे तसंच ठेवून एफ ऑफ मायनस एक्स काढायचा प्रयत्न केलो. हेअर एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू काय येते बघा 2 प्लस इथं एक्सच्या ठिकाणी -x टाकल्यामुळं -x होत आहे प्लस इथं 2 मायनस एक्सच्या ठिकाणी -x टाकल्यावर मायनस इंटू मायनस प्लस एक्स होत आहे. आलं का एफ ऑफ एक्स बघा, एफ ऑफ -x इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. करेक्ट आहे, फक्त टर्म्स इंटरचेंज होतात, पहिलं असलेलं दुसऱ्याला जातं, दुसरं असलेलं पहिलं येतं. ओके हे एफ ऑफ -x इज इक्वल टू व्हॅल्यू आलं तुम्हाला एफ ऑफ एक्स. देअरफॉर हे सुद्धा इवन होत आहे, त्या केसला सुद्धा एफ इज इवन. ओके आता थर्ड केस राहिलाय, थर्ड केस चेक करूया. थर्ड केस कशासाठी आहे, केस थर्ड. ओके फॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1 साठी, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 साठी माझ्या मते.
ग्रेटर दॅन ऑर इक्वल ई रेस टू लॉग एक्स. ओके चला, नॅचरल लॉग आहे तिथं सुद्धा LN लिहिलंय. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू लॉग एक्स. आणि हे सुद्धा प्रॉपर्टी शिकलो आपण, तुम्हाला लॉगचं आठवत नसेल तर इथं देतो. ए रेस टू लॉग एक्स विथ बेस ए असेल, एक्सपोनंटचा बेस सुद्धा ए असेल, एक्सपोनेन्शियल फॉर्मचा बेस सुद्धा ए असेल आणि लॉगचा बेस पण ए असेल, तर हे दोन्ही कॅन्सल होऊन आन्सर एक्स येते. त्यामुळे ह्याचा आन्सर काय येणार आहे, एक्स येते. बरोबर आहे ना? ओके, किंवा आणि काय विचार करता येते का बघूया. एक मिनिट बघू दे मला. एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1 साठी. ओके, ई रेस टू लॉग एक्स दिलं, बरोबर आहे. ओके, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स यायच्या आधी मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगू शकतो. तिथं लॉग ऑफ एक्स आहे, तर तिथं कंडिशन काय असते, एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. बरोबर आहे का? आठवते का तुम्हाला डेफिनेशन नुसार एक्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 असते. ओके, म्हणजेच काय, किंवा लॉगच्या पुढे तुमच्या एक्स ची व्हॅल्यूज व्हॅरी होत असतील तर तुम्ही त्या एक्स ला मॉड घेत असताय. तुम्हाला माहित नसेल तर ते कंपल्सरी निगेटिव्ह व्हॅल्यू आलं तरी लॉग ऑफ इथं निगेटिव्ह असेल तर चालणार नाही, आपण त्या क्वांटिटीला काय घालतो, मॉड घालतो. लक्षात ठेवा, हे जनरल डेफिनेशन ऑफ लॉग ना. ओके, कारण निगेटिव्हला ते नॉट डिफाईन होत आहे, त्यामुळे त्याचं मॅग्निट्यूड घेतो. त्यानुसार इथं ह्याचं सुद्धा काय येणार आहे, कंपल्सरी पॉझिटिव्ह व्हॅल्यूज यायला पाहिजेत. तर ओके, इनपुट जरी निगेटिव्ह असेल तर त्याचं आउटपुट काय व्हायला पाहिजे, पॉझिटिव्ह यायला पाहिजे. त्यामुळे त्याला मॉड लिहितात, मॉड एक्स येतं. मग ह्याच्यासाठी तुम्हाला तुम्ही वर बोललाय मॉड एक्स काय येत आहे ते. देअरफॉर एफ इज इवन फंक्शन. म्हणजे सगळ्या केसला एफ काय झालंय तुमचा, इवन झालाय. समजते का? इवन दाखवायचं कळते का हे? हॅलो सर. हॅलो सर. हा बोला. हे केस वेगळ्या समजल्या, पण हे ओव्हरऑल कसं इव्हन टू ऑड? काय म्हटलं? त्यांनी कम्प्लीट त्याला ब्रॅकेट दिलाय ना, मग सांगताना काय म्हणायचं, इथं काय काय ठिकाणी इव्हन आले. तुमचा आवाज येणं झालाय, अजून एक वेळ सांगा. हॅलो सर. हा बोला. आता आपल्याला इथे काही ठिकाणी समजा जर इव्हन आला असतं, काही ठिकाणी ऑड आलं असतं, तर आपण म्हणताना काय म्हणलं असतं ओव्हरऑल ते इक्वल? ओके, तर त्याला नायदर त्या इवन function नायदर इवन नॉर ऑड म्हटलं असतं. ओके, लक्षात येतं, नायदर इवन नॉर ऑड म्हटलं असतं. कळते का? हा, आणि सगळे ऑड आले असते तर ऑड म्हटलं असतं. हो हो, सगळे ऑड आले तर ऑड, सगळे इवन आलं तर इवन. ओके, काही ऑड काही इवन आले तर सांगायचं की इथं हे कम्प्लिटली फंक्शन इवन किंवा ऑड मध्ये सांगता येत नाही. ओके, कारण हे एकच फंक्शन आहे तुमच्या साध्या शब्दात सांगायचं म्हणजे. मग एकच फंक्शन काय असतंय, एक तर कम्प्लिटली इवन असू शकते नाहीतर ऑड असू शकते. ओके, अदरवाईज नायदर इवन नॉर ऑड. नेक्स्ट, अजून एक एक्झाम्पल आहे काय तुमचं डाऊट? अजून एक बघूया. छान आहे ते एक्झाम्पल्स आहे, डोकं वापरावं लागतंय. हे आयडेंटिकल फंक्शन्स चेक करण्यासाठी आहे वाटतं. कुठलं दिलंय, रूट मध्ये 1 प्लस कॉस 2x. हे बघा, या ई मधलं क्वेश्चन आहे, E1 मधला. तुमचा डीपीपी असेल तर उघडून बघू शकताय. E1 मधलं थर्ड क्वेश्चन करतो. काय दिलंय बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू अंडर द रूट 1 प्लस कॉस 2x divided by 2 and g of x
इज इक्वल टू कॉस एक्स. सॉरी टू से दॅट हे ट्रिग्नोमेट्री शिकल्याशिवाय एक्झाम्पल सुटत नाही. ओके, पण तरी पण इथं सोडवतो, एका हाफ मिनिटाचं काम आहे म्हणून. ओके, सोडवतो कसं असू शकते, पण तुम्हाला कळणार नाही, कळालं नाही तर सोडून द्या, कारण का फॉर्म्युला माहित पाहिजे तर सुटते. ट्रिग्नोमेट्री शिकलो नाही आपण त्यामुळे. 1 + cos x ला मी फॉर्म्युला आहे 1 + cos 2x साठी गोल्डन फॉर्म्युला म्हणून नाव ठेवलं मी त्याला, कारण फार वेळा वापरतो आपण. ओके, 1 + cos 2x ला काय लिहिता येते? ओके, 2 sin स्क्वेअर x लिहिता येते आणि डिवायडेड बाय 2. त्याला सिम्प्लिफाय केलं तर 2 2 कॅन्सल होते. अंडर द रूट sin स्क्वेअर x म्हणजे sin x होते. f of x इज इक्वल टू sin x आला. क्वेश्चन नंबर कुठला करायला लागलो मी? 3 ना. ओके, बरोबर. f of x इज इक्वल टू sin x and g of x काय दिलंय? cos x. हे दोन्ही इक्वल आहेत का आता? हॅलो, नाही सर. ओके, तर तुम्ही काय म्हणणार? f and g आर नॉट आयडेंटिकल. कळतंय? ते एक फॉर्म्युला आहे, ते हो फॉर्म्युला सर. झालं नाही तुम्हाला, सॉरी, सोडून द्या ते एक्झाम्पल ना. नेक्स्ट कुठलं तुम्ही दिलाय ते बघू दे मला. ट्रिग्नोमेट्रीचे समजलं एक्झाम. ते सर. ओके, ठीक आहे. ब्लॉकचं समजलं. ओके, ते इझी होतं, ते शिकलोय आपण. हे ट्रिग्नोमेट्री शिकल्यावर हे पण सोडवायला इझीच जातील आपल्याला. ओके, नेक्स्ट नवीन पॉइंटला जाऊया आपण, आपल्या पॉइंटला. ओके, कॉम्पोजिट फंक्शन मागच्या लेक्चर मध्ये काय शिकलोय बघा आपण, कुठपर्यंत आलो होतो त्याच्यावरनं पुढे जाऊया. ओके, मागच्या मध्ये आपण एक्झाम्पल्स घेतलेत, आठवतात का बघा, हे दिसतंय तुम्हाला स्क्रीनवर. ओके, इवन आणि ऑड फंक्शनचेच एक्झाम्पल्स घेत होतो आपण, आय थिंक. ओके, आणि 2 फंक्शन शिकलो आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये. एक इवन ऑड फंक्शन, त्याच्या आधी काय शिकलो होतो आपण? इक्वल अँड Identical आयडेंटिकल फंक्शन. ओके, आज कॉम्पोजिट फंक्शन शिकणार आहे आपण. ओके, कॉम्पोजिट फंक्शन कोणाला ऐकून माहिती आहे काय? कॉम्पोजिट फंक्शन वगैरे कुठं? कधी शब्द ऐकलाय का कॉम्पोजिट? नाही ना. शब्द ऐकलाय, खरं फंक्शन नाही माहित. ओके, कॉम्पोजिट शब्द ऐकलाय काय? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. ओके, कॉम्पोजिट फंक्शन एक्सप्लेन करायच्या आधी 1 मिनिट आधी गोष्ट सांगायचं मला. ओके, जे आपण पिक्टोरियल ग्राफ शिकलोय ना, त्याच्यावरनं थोड्याशा गोष्टी डिस्कस करूया, म्हणजे हे समजेल. ओके, कॉम्पोजिट फंक्शनला एक दुसरं नाव बोलू शकतो मी, फंक्शन ऑफ फंक्शन. ते समजायला सोपं जाईल. कॉम्पोजिट फंक्शन, कॉम्पोजिट फंक्शन म्हणजे दुसरं नाव काय सांगायला लागलोय मी? फंक्शन ऑफ फंक्शन. फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतंय? फंक्शन ऑफ फंक्शन म्हणजे एक फंक्शन दिलंय, त्याचं परत एकदा फंक्शन घ्यायचं. प्रत्येकात मी काय सांगायला लागलोय? एक फंक्शन दिलंय, त्याचं परत एकदा फंक्शन. ओके, दोनदा फंक्शन करताय, त्याला तुम्ही फंक्शन ऑफ फंक्शन म्हणताय. त्यालाच इथं काय म्हणतात? कॉम्पोजिट फंक्शन म्हणतात. आणि शब्द लक्षात ठेवायचा आहे, कॉम्पोजिट फंक्शन वाला. ओके, हे स्टँडर्ड नाव आहे त्याचं. ओके, मॅथ्स मध्ये हे 2 वेळा ऑपरेशन्स किंवा ऑन दी अवेर डोमेनवर 2 वेळा तुम्हाला फंक्शन्स अप्लाय करून जे काय रेंज मिळते त्याला तुम्ही कॉम्पोजिट फंक्शन म्हणताय. एक थोडस पिक्टोरियल ग्राफच्या फॉर्म मध्ये डिस्कस करूया, मग पुढे जाऊया. पिक्टोरियल ग्राफच्या फॉर्म मध्ये तुम्हाला समजायचं झालं तर काय करू शकतो मी? सपोज हे ए घेऊया, हे बी घेऊया, ओके, आणि सी. ए बी सी सेट आहेत, तर मला माहित आहे. ओके, आपण आता फंक्शन ह्याच्यामधलं सपोज एलिमेंट घेतलो मी, ए मधला एक एलिमेंट घेतो, त्याच्यावर फंक्शन अप्लाय करूया एफ. एफ अप्लाय केल्यावर त्याचं एलिमेंट मिळतंय बी मध्ये, ते आहे एफ ऑफ एक्स. त्याच्यावर कुठलं फंक्शन अप्लाय केलं मी? एफ. ओके, ए च्या मधल्या एलिमेंट आहे एक्स, त्याच्यावर एफ अप्लाय केल्यावर मला बी मध्ये एफ ऑफ एक्स भेटलाय.
ओके, मग आता ह्या एफ ऑफ एक्स वर परत एक अजून दुसरा फंक्शन अप्लाय करतो, मग त्याचं इमेज मिळते मला सी मध्ये. समजा मी इथं फंक्शन जी अप्लाय करतो. हा बोला सर बोला सर की. तुमचा आवाज सर तुमचा आवाज ब्रेक होतोय, काहीच समजत नाहीये.